असे आम्हा सगळ्यांचे लाडके हरिभक्तीपरायण अध्यक्षीय करणार. या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषचाट्यापहा. या सभागृहामध्ये असलेल्या सर्व मान्यवरांच्या चरणी विनम्र अभिवादन करू. या कविता संग्रहाचं विधिवत प्रकाशन झालं असं पहिल्यांदा जाहीर करतो, घोषित करतो. आणि यासाठी थोडंसं आभार प्रदर्शन मीच करतो. आभार प्रदर्शन शेवटी असेलच, ते करतील, पण ते आभार अशासाठी करतो की काव्य निर्माण करावं अशी त्या व्यक्तीची मनस्थिती सांभाळण्यासाठी तिच्या माहेरच्या, सासरच्या आणि इतर मित्रमंडळींनी सुद्धा जे काही कष्ट घेतले असतील आणि या सगळ्यांच्या तारेवरची कसरत करत काव्य प्रतिभा जपायची, ही जी कसरत तिनं केलेली असेल, या सगळ्यांच्याच कसरतीचं हे फार सुंदर फळ आहे. साहजिक आहे, काही गृहकृत्यांमध्ये 2-4 गोष्टी मागे पुढे होणार या निर्मितीच्या वेळेला. काही भावनेच्या ताणामध्ये सुद्धा मागे पुढे होणार. पण अशाही वेळेला एकमेकांना साथ देत अशी उत्तम साहित्यकृती घडवण्यासाठी जसं कवी पाहिजे, प्रकाशक पाहिजे, जाणते पाहिजेत, तसं एक सामान्यतः वाटतं अशा कवीची निर्मिती होण्यासाठी घरचेही तसे पाहिजेत की ज्यांनी त्यांना या पद्धतीनं सहाय्यभूत व्हावं. अर्थात मला 1 दिवसापूर्वी हा संग्रह हाती मिळाला आणि माझा इथे कीर्तन महोत्सव चालू आहे, त्यामुळे एवढ्या वेळात रसग्रहणात्मक काही बोलता यावं इतकं काही मी त्याच्याकडे पाहू शकलो नाही. पण जसं एखादं लहान पोर हॉटेलात शिरलं की बाकीच्यांचे अनेक आवडते पदार्थ असले ते माझं चॉकलेट आहे का नाही असं थोडंसं पटक दिशे बघून येतं. तसं पटपटपट चालता चालता चला सावरकरांवरती कविता आहे का, तेवढी पटकन बघितली गेली, किंवा वारी आणि वारकरी असं काही आहे का, चला ते पाहायला गेलं पटकन. वृत्तबद्धतेबद्दल तर सगळं प्रवचन झालंच आहे. खरंच वृत्तबद्धता घेऊनही सुलभ भाषा वापरणं ही मोठी अवघड गोष्ट होती आणि त्यातून मी एक वेगळं छोटंसं अभिनंदन करतो. किती योग्य किती अयोग्य मला माहीत नाही, पण जुन्या काळातले हे बरेचसे पंडित कवी, हे बरेचसे एकेका वृत्तासाठी प्रसिद्ध आहेत. मोरोपंतांचं त्यांनी इतर वृत्तात केलं नाही असं नाही, पण जास्त प्रसिद्धी आर्या मोरोपंताची किंवा सुश्लोक वामनाचा, श्लोकामध्ये वामन. आणि त्या कवीनं सुद्धा आपली बलस्थानं ओळखली. हे जास्त बरं जमतंय तर मग आर्या महाभारत लिहायचं असेल तर 30,000 लिहायचे तर मग आर्याच लिहू, इतर वृत्त अधूनमधून. अशा तऱ्हेचं या जुन्या कवींचं सुद्धा वाङ्मय पाहता एखाद्या कविता प्रकारावर भर द्यावा, कारण ती पटकन एक जमून गेलेली रेसिपी आहे, इतरांवर थोडी खटपट करावी, रुचिरा उघडून वाचत बसावं कसं काय आता हे लिहायचं आणि जमवून टाकावं ते. पण असं जुन्या अनेक कवींचं एखाद्या वृत्तावर प्रभुत्व आणि दुसऱ्यामध्ये थोडी खटपट हे दिसत असताना इतक्या विविध वृत्तांवर प्रभुत्व असणं आणि ते प्रभुत्वाने मांडता येणं हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं एक शिक्षकी पेशाचं उत्कृष्ट उदाहरण झालेलं आहे.
कारण शिक्षक जसा तो एका वृत्तात अडकत नाही, त्याला सगळंच शिकवायचं आहे. आणि एक बरं झालं की मागे तो स्कॅन करून ठेवला, म्हणजे हे चालीत ऐकायचं असेल तरी ऐका. आणि हे एका चांगल्या मुहूर्तावर पुस्तक येत आहे. तो मुहूर्त असा आहे की आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा एवढ्या सुंदर प्रमाणात जाहीर झाल्यानंतर आता समजा चुकून माकून कोणी विचारलं अभिजात म्हणजे काय रे, तर किमान दाखवता येईल मेल्या एवढ्या वृत्तामध्ये कविता ज्याच्यात होतात. थोडंसं धाडस करून मी एखादं विधान करू शकतो की 72 वृत्त मराठीमध्ये त्या वृत्तदर्पणामध्ये दिलेली आहेत. तर राष्ट्रभाषेकडे सुद्धा एवढे अलंकार नाहीत. हिंदीमध्ये 72 नाही आहेत वृत्त, 12-15 वृत्तामध्ये हिंदी कविता फिरते. अर्थात त्याच्यामुळं कवितेचं श्रेष्ठत्व कनिष्ठत्व हा विषय नाही आहे, पण इतके ज्वेलरीचे प्रकार त्या दुकानात नाहीत एवढं आपण सांगू शकतो. इतक्या प्रकारचे दागिने मराठी घडवते आहे. अर्थात इतरही भाषांमध्ये असतील, माझा सगळ्या भाषांचा अभ्यास नव्हे. तर हा अभिजात दर्जा मुक्त काव्याला, मुक्त छंदालाही एक प्रतिष्ठा आहे, एक गोडवा आहे, निश्चितपणे आहे. म्हणजे उपहास करावा इतकं ते निंदनीय नाही. शिरवाडकरांच्या अनेक संवादांमधून सुद्धा घर देता का घर असे सुद्धा एक गद्यकाव्य अतिशय समर्थपणे उभी राहिली आहेत. पण या सगळ्या गडबडीत वृत्ताचं बंधन मान्य करून सोपी काव्यरचना देऊ शकू का, याबद्दल अवंतिकाताई म्हणाली तसं खरंच आमच्यासारख्या कीर्तनकारांची मोठी पंचायत व्हायची. जुन्या सगळ्या कीर्तनकारांनी इतक्या सुंदर कविता लिहून ठेवल्या आहेत आणि आता नवीन विषय आला की आता ह्या तोडीची कविता कुठे मिळायची, मग आपलं काव्य आपण वापरायचं. सुसुंदरीच्या सुसरी गळ्यात, अरे मेल्या लिहिलंयस काय, ते अक्षरं भरली पाहिजेत ना, मग ती सुंदरी आहे ना, मग पण तिला चांगलं म्हणण्यासाठी सु अक्षर वापरतात ना, मग सुसुंदरी. बरं, मग तिच्या गळ्यात काय घातलं आहे मोत्याचं, ती मोत्याची सर आहे पण ती पण चांगली आहे असंच म्हणायचं आहे ना मला. मग वृत्त पूर्ण करा, सुसुंदरीच्या सुसरी गळ्यात. अरे नसतंच लिहिलं काव्य तरी चाललं असतं बाळा, हे असं काहीतरी लिहिण्यापेक्षा. किंवा अलीकडं मंगलाष्टक कवी जे अनेक आलेले आहेत की त्याच्याकडे कॉन्ट्रॅक्टच मिळतं, एवढी सगळी नावं आलीच पाहिजेत. मंगलाष्टक म्हणजे आपला कुलवृत्तांत असावा, असा करून कवीला छळणारी माणसं आहे. पण जाऊ दे, ठीक आहे, त्यांची इच्छा एका बाजूला सोडू, कारण तेही आव्हानच आहे. ती सगळी नावं आडनावं बसवणं ते कवीचं आव्हान आहे. ते अनेक पेलतातही. पण लग्न समारंभ बाजूला करूनही मला स्वातंत्र्यवीरांवर कविता लिहायची आहे. मग त्या एका महान विभूतीनं केलेल्या काव्यरचनेचा माझा व्यासंग, म्हणजे अगदी त्रयस्थ माणसांनी सावरकरांवर पटकन लिहिणं हे लक्षात येतं. आणि ज्यांनी सावरकरांचा व्यासंग केला आहे आणि मग सावरकरांवर लिहिलं. अंदमानमध्ये गेलेल्या सावरकरांबद्दल आदितीताईने लिहिलं आहे, सगळे कष्ट भोगत असताना सुद्धा आरंभिले ते तपसाधनेला. म्हणजे तिथे सुद्धा तपश्चर्या आरंभली सावरकरांनी त्या अक्षरांच्या नित आहुतीला. जे काव्य होत आहे इथे आहुती शब्दाचा त्यांना काय अर्थ अभिप्रेते मला कल्पना नाही, पण माझ्या मनात उमटलेला एक भाव असा की खरंच त्या भिंतीवर लिहिलेलं काव्य दुसऱ्याच दिवशी त्या जेलरकडनं त्याच्यावर पांढरी फासून नष्ट केलं जायचं. आणि त्यामुळं प्रत्येक जे अक्षर लिहिलं आहे त्याची नित्य आहुतीच आहे. ते जळून जाणार आहे, ते निघून जाणार आहे. पण ते निघून गेलं, पुसून गेलं, जळून गेलं, त्याची आहुती झाली म्हणजे ते नष्ट झालं काय, ते उलट देवाच्या मुखी पडलं.
आणि यज्ञात आहुती जाते. त्यानं यज्ञ सफल झाला. त्यामुळे त्या आहुती शब्दातनं त्या संपूर्ण प्रसंगाच्या या छोट्या खाचाखोचा ह्या लक्षात घेऊनच हा शब्द आला असेल असा मी दावा नाही करत. पण एक सावरकर अभ्यासक म्हणून तो शब्द मला या सगळ्या प्रसंगाचा आनंद देतो की अरे त्या शब्दांची आहुती तिनं लक्षात ठेवली. मांडून वाघ यज्ञ हा ज्ञानेश्वरांचा शब्द परत आला. येणे वाघ यज्ञे तो शावे, मांडून वाघ यज्ञ विनायकाने. आणि मला खूप आवडलेली पुढची गोष्ट आहे की खरं मराठी भाषेतल्या प्रतिष्ठित भाषा ज्याला म्हणतात, नागरिक भाषा, नागर भाषा, याच्यामध्ये गुमान हा शब्द हा लोकसाहित्याकडचा जास्त वापरला जातो, नागर भाषेत नाही. लोकसाहित्यामध्ये गप गुमान बस या दमदाटीपासून माळ राणी आम्ही फिरतो गुमानं हा थोडासा रांगडेपणा दाखवण्यासाठी तो रांगडेपणा आणि गप गुमान बस यातली मजा ही दोन्ही सापडून त्या कवितेच्या माध्यमातून सावरकरांनी आपल्या दुःखाच्या असलेल्या शिक्षेला सांगितलं, सुखानं गुमान बस. मांडून वाघ यज्ञ विनायकाने, शिक्षेस सोपे करीतो गुमाने. गप गुमान सुखी राहता, काही शिक्षा असेल ते गडबड करू नको. स्वातंत्र्यवीरा तुझं मर्म ठावे, आत्मा अनादी असं तो स्वभावे. इथे सावरकर अनादी मी अनंत मी अशी कविता करून गेलेत. याचा किंचित व्यासंग, तो परिवाराने व्यासंग केलाय, तो व्यासंगाचा सुगंध तिथपर्यंत पोचला. सांगून ऐसे सकला जनास, जागेच ठेवी निज गौरवास. सांभाळिले वाण असे सतीचे. पुन्हा एकदा सावरकरांच्याच कवितेचा मागोवा की घेतले वाण मी अंधतेने, त्याच्यात सतीचा शब्द येऊन गेला. म्हणजे एकूण मोघम विचार करता एका स्वातंत्र्यवीराबरोबर एका महाकवीच्या बद्दल मी काही बोलते आहे तर त्याच्यात त्याच्याही काव्याच्या काही सुगंधाच्या खुणा येऊन जाणं मला खूप मोठं वाटलं. आणि तिनं तर ते खूप छान केलंच आहे. पण अनेकांना असं छान करायचं होतं, राहून गेलं. असं ज्यांना ज्यांना काही छान करायचं होतं आणि राहून गेलं, अशाही सगळ्या आपल्या मैत्रिणींची वेदना तिनं फार गोड मांडली आहे. अर्थात त्यात तिनं दाखवून दिलं की असं सगळीकडे असणारच आहे, फक्त राहून गेलं असं नका ठेवू, हे सगळीकडेच राहणार. वेचायची होती तिला सान प्राजक्ताची फुलं, पण घरी दिसला पसारा आणि ती फुलं वेचायचं राहून गेलं. आता फुलं कुठं वेचू, याने टाकलेले कपड्यावरती आता पहिली. खोणावत होतं तिला उंच श्रावणाचे झुले, पण घरापासून फारच दूर आहेत ग, जाणं राहून गेलं. गीत होतं ओठी तिच्या, चित्त हळुवार डोले. गीत होतं ओठी तिच्या. ही प्रत्येकाची वेदना आहे, प्रत्येक मानवाची, की काहीतरी गाणं गावंसं त्यांना प्रत्येकाला वाटत होतं, पण संसाराच्या कल्लोळात गायचे राहून गेले. आसपासच आवाज इतके होते, मृगधारा बरसता, वाटत होते चिंब व्हावे, पण दिसणार नाही बरे. भिजायचे राहून गेले. मोरपंखी स्वप्न होते मनात जोपासलेले, वेळच मिळाला नाही, होणे राहून गेले. मोरपंखासारखं व्हायचं होतं, आता नाही, मग बघू, यातच आयुष्य सरले. आता नाही, मग बघू, यातच आयुष्य सरले. सांजेवेळी वाटे जिणे जगायचे राहून गेले. आणि शेवट दिसतो स्वच्छ, असं प्रत्येकाच्या जीवनात असणार आहे. पसारा आवरायचा असतो, तो काय फक्त स्त्रीलाच आवरता असतो, पुरुषालाही ती कामं असतात. त्यालाही व्यवसायाचा पसारा असतो, प्रतिष्ठेचा पसारा असतो. पण ह्या सगळ्या जीवनामध्ये काव्यात्मक आयुष्याचे क्षण वेचायचे जे राहून जातात,
हे दुःख एखाद्या काव्यसंग्रहातून सतत वेगवेगळ्या वेळेला सांगत राहावं, आठवत राहावं का? मग आता पुढच्या उरलेल्या दिवसात तरी काही क्षण मिळाले तर ते नको वाया घालवायला, असे गोड दिग्दर्शन. कारण उंचीवर गेलेल्या माणसाला खालची माणसं सगळी इतकी नीट दिसतातच असं नाही, पण काव्याच्या उंचीवर गेल्यानंतर आदितीला अरे ज्यांना कविता करायच्या होत्या पण अजून जमल्या नाही, त्याही सगळ्या मित्रमैत्रिणींची आठवण अशी तिनं केली असावी, अशी माझी भावना, माझी कल्पना. आणि माझ्या बोलण्याचा विराम माझ्या आवडत्या गोष्टीनंच मी करणार, यात संशय नाही. अर्थात तिनं 2 दिवस बिचारीनं पुस्तक मला देऊन मी यातल्या 3च कविता वाचू शकलो, याबद्दल मी क्षमस्व आहे. पण पर्याय नव्हता, माझ्या या व्यवधानात मला सापडलं नाही. पण मी चॉकलेट म्हणून शोधायला गेलो, पण अख्खी तिनं वऱ्हाडी मिठाई माझ्या हातात 3 कवितांमध्ये सुद्धा दिली. की प्रश्न पडला मला, वारी म्हणजे काय, कसे कसे चालतात यांचे अविरत पाय. आणि मग तिला उत्तर एक दिलं आहे त्या कुठल्या तरी वारकऱ्यांनी, वारंवार तिथं जाणं, नित्य नाम एक घेणं, विसरून देहभान, विठुरायाला पाहणं, एक ध्यास एक आस, दुजा विचार मनात नाही, सारे वैष्णव बांधव उच्च नीच कोणीच नाही. आणि वारी हा नुसता कुलधर्म कुराचार नाही, तर एक फार गोड शब्द ती देते आहे. वारी शिकवी सकला होणे तल्लीन सद्भावे. पुन्हा संसाराचं तत्वज्ञान, क्लेश किलमिष सारुनी जीवनाचे गीत गावे. अशा रीतीनं त्या वारीला सुद्धा एक आपल्या गोड जीवनाचं गोड गीत कसं करता येईल, दुःख क्लेश बाजूला करून, असं वारीचं सुद्धा गोड चिंतन मला कुठेतरी ज्ञानेश्वरांच्या अवघाची संसार सुखाचा करीन आणि या संसारातली दुःख बाजूला करून तो कसा सुखाचा केला हे सांगण्यासाठी जाईन गे माये तया पंढरपुरा. मी पंढरपूरला जाऊन सांगीन, एवढी दुःख ठेवली होतीस पण सगळे काटे बाजूला करून गुलाबाची मी बाग उभी करून दाखवली आणि मी केलं. हा कुठेतरी संतांच्याही जीवनाचा, त्यांच्या तत्त्वज्ञानाचा, त्यांच्या इच्छेचा हा सुंदर प्रवाह तिच्यापर्यंत पोचला. तिनं केलं आणि तिनं तिच्याच निवेदनामध्ये सांगितलं, जेव्हा मी ठरवलेलं नसताना सुद्धा ते माझ्याकडून होतं आहे, खटपट न करता होतं आहे, ही निश्चित गुरुकृपा तिच्यावर आणि तिच्या दोन्ही माहेर सासरवरती आहे. तेव्हा इतक्या वृत्तबद्ध एका नवीन वैभवशाली मराठी परंपरेला पुन्हा एकदा पुनरुज्जीवन तिनं दिलं, याच्याबद्दल तिच्याबद्दलचा अत्यंत कृतज्ञ भाव ती चालबद्ध करून तिच्या पतींनी आणि इतर लोकांनी सुद्धा ते संगीतबद्ध करून आपल्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला, त्याहीबद्दल अत्यंत नम्र भाव. कारण वृत्त जरी असलं तरी आताच्या मुलांना बहुतांशी या वृत्तांच्या चालीही माहीत नाहीत, किंवा आता सरांनी सांगितलं तसं त्याच्यामागचं जे आनंद कंद म्हणजे कसं असतं ते त्यांनी इतकं सुंदर म्हणून दाखवलं, तेही कोणाला माहीत नाही. तेव्हा पोरांना ते लक्षात येईल, चालीमध्ये तो नाद डोक्यात गिरला, परत ती आवड नसते कोणाला, असते सगळ्यांनाच, पण मेल्याने शब्द सापडत नाहीत. म्हणून तिथे वृत्तांचा अभ्यास पण ताईने देऊन टाकला, असा असा अभ्यास करावा, तुम्हाला पण जमेल हो हे सगळं वृत्तांमध्ये लिहिणं. कारण अनेक गाणी मी अशी पाहिली आहेत ज्याच्यामध्ये अक्षरं आहेत पण शब्द नाही आहे. हो ना, म्हणजे प्रसिद्ध गाणं आहे, टू 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 तारा तोडो ना दिल हमारा. गाणं तर प्रसिद्ध आहे, तोडो ना दिल हमारा हे शब्द आहेत, मग टू 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 काय म्हणजे हे काय लिहिलं आहे, म्हणजे अक्षर आहेत. हो, किंवा ए मेरे दिल तू गाये जा आणि पुढे ओ आया ओ आया म्हणजे काय, म्हणजे का. आमचे बाबा तसे चिडायचे, तुम्हाला सांगतो. एखादा असा विक्षिप्त प्राणी जर भेटला ना त्यांना, की असं काहीतरी विचित्र ऐकवायचं आणि ते जेव्हा कळायचं नाही तेव्हा बाबा असे शांत बसायचे, याचा अर्थ काय हो म्हणले. आणि तो त्यांना शहाणपणा शिकवायला जायचा, याचा अर्थ विचारायचा नाही, अनुभव घ्यायचा. असं तर काहीतरी सांगितलं. बाबा आमचे पैलवान होते, सणकन कान फडत मारायचे त्याच्या. अगो ओ मारतंय काय, याचा अर्थ विचारायचा नाही, याचा अनुभव घ्यायचा.
हे जे मगापासून मद्राशाने इडली खाल्ल्यासारखं डोकं खाल्लंच माझं मेल्या, ह्याला काय अर्थ होत आहे? टू टारान ओय आयो आहे आहे कानफडात मारल्याचं विवळणं तुम्ही गाण्याच्या नावाखाली आमच्या नावावर खपवत आहे. 500 रुपये तिकीट काढून आम्हाला दाखवत आहे आणि त्याला आम्ही दाखवतोय तिकीटं. जाऊ दे मरू दे. ह्या सगळ्या दुर्दैवानं दारिद्र्याच्या वेळेमध्ये एक श्रीमंत पुन्हा अष्टेकर सराफाचं दुकान आम्हाला सापडलेलं आहे. देशमुख सराफांचं आपण म्हणूया त्याच्यामध्ये. आणि या दुकानामधली श्रीमंती आपण सगळ्यांपर्यंत पोचवूया. मी इच्छा पण अशी व्यक्त करेन की ताईंनी आणि त्यांच्या इतर मित्रमैत्रिणींनीसुद्धा अशा कवितांचे रसग्रहणात्मक कार्यक्रम करावेत की ज्यायोगे गोष्ट चांगली असली तरी ती चांगली आहे हे सोनाराला पटवून द्यावंच लागतं. दुकानामध्ये निम्मा वेळ सोनारच आपल्याशी गप्पा मारतो तेव्हाच आपण ती घेतो, त्याला पटवून देणं आवश्यक आहे. जसं जुन्या काळामध्ये पु ल देशपांडे करत असत, जुन्या कवींचा मागोवा घेत असत, नाही तर पुढच्या काळामध्ये अनेक अशा चांगल्या कवींनी स्वतःच्या रचनांबरोबर मागच्याही कवींचा एक मागोवा अशा रीतीनं खूप चांगले कार्यक्रम केले. ज्यायोगे कविता गावी, ऐकावी, आनंद घ्यावा, तशी समजून घ्यावी, त्याच्यातही आनंद घ्यावा असा विषय झाला. जिथं आम्हाला पहिल्यांदा कळलं की सावरकरांनी दिलेल्या कवितेमध्ये जरी आंग्ल भूमी भयभीता अबला न माझी ही माता कथिल हे अगस्तीस आता जो आचमनी मूळ शब्द एक पली तुझं प्याला असं लिहिलेलं आहे. ते थोडंसं वेगळं करताना ते एक क्षणी तुझं प्याला असं झालं. मग आम्ही शिक्षकांना विचारायचो असं का, मग एक पलीचा तुमचा आग्रह का? ते म्हणजे पलीमध्ये जी गंमत आहे ती क्षणीमध्ये येत नाही आहे का? पली ह्या शब्दाचा आनंद घेण्यासाठी संध्यावंदन माहीत पाहिजे. संध्यावंदनासाठी पळी असते आणि एक आचमन करायला 3 पळ्या लागतात. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, 4थ्या पळीनं गोविंदाय नमः, म्हणजे एक आचमन झालं. सावरकर समुद्राला सांगतायत तुला पिऊन टाकण्यासाठी अगस्तीला 3 पळ्या आवश्यकता नाही लागली, तो एक पली तुझं प्याला. ही जी गंमत होती त्याच्यामध्ये ती ते शिक्षकांनी समजून सांगितल्यावरच आम्हाला कळाली. अरे ही पण गंमत आहे. उत्प्रेक्षा हे सगळे अलंकार आहेत आणि दागिने ही खरंच समजून घेऊन मिरवायची गोष्ट आहे. नाही तर नक्की कंबरपट्टा कुठं घालतात हो असं कंबर हे नाव असताना सुद्धा जर कोणी विचारलं तर मग त्याच्या ज्ञानाचा जो काही आपल्याला आनंद होतो. बाळा, अधूनमधून तो नाही झाला तर डोक्यालाही गुंडाळतात आणि मुकुट म्हणून वापरतात. काय सांगावं याला? वसंत तिलका काय सांगणार, मंदाक्रांता काय सांगणार? पण ह्या अलंकाराचा सुद्धा आनंद घेण्याच्यासाठी ही मी प्रार्थना केली की ह्या सगळ्या जुन्या कवींच्या कविता या अशा कविता वाचनातून आम्हाला कळल्या. तशा याही कवितांमध्ये काही असे छान गोड गूढ अर्थ आहेत. ते शब्दातून कसे आले ते सतत सांगत राहावं. ज्यायोगे अशा अनेक वृत्तांमध्ये रचना करायची मुलांना स्फूर्ती मिळेल. मग अशी आपली भाषणं चालली होती तेव्हा छोटीशी एक आमची चिंगी मस्तपैकी तिच्या डोक्यात काहीतरी नादलय आली होती आणि ती सुरू झाली होती. आणि काही लोकांना वाटलं काय त्रास आहे. मला तो त्रास नाही वाटत. अशा काहीतरी कवितांचा नादमय संवाद ऐकून त्या नादात आपण काही करावं हे या वयातसुद्धा त्यांना वाटावं हेही कौतुकाचं आहे. त्यांना कळो न कळो या वातावरणात येऊ दे. आणि अशा अनेक पुढच्या कवींना जन्म देणारा हा कविता संग्रह होईल, निर्माण करणारा हा कविता संग्रह होईल अशी खात्री वाटते. हा तिचा पहिला कविता संग्रह आहे. मी म्हणतो अशा वेगवेगळ्या अजून वृत्तांमधला विचार करून, वेगवेगळ्या कथानकांचा विचार करून अजून 10 पुस्तकं कर. 10व्या पुस्तकाच्या प्रकाशनाला पुन्हा येतो अर्थात ह्याचा स्वार्थ आहे हो, काही परमार्थ नाही. आम्हालाच त्या सगळ्या गोष्टीचा इतका सुंदर लाभ मिळणार आहे. आणि या निमित्तानं याही सगळ्या विभूतींचं दर्शन घेण्याचा योग मिळाला. प्रत्येकाचं आपापल्या क्षेत्रातलं काम दिग्गज आहेत. तेव्हा माझ्याकडून आभार मानताना इतक्या सुंदर खजिन्याचा एक ठाव दिला म्हणून आणि अशा विभूतींच्या बरोबर बसण्याची संधी मिळाली म्हणून दोन्ही अर्थाने सर्वार्थाने या सर्व परिवाराचे खूप खूप आभार मानतो. आणि असंच एकमेकांना साह्य करत राहा, एकमेकांच्या साह्याने कविता पण करत राहा. आणि अशा गोड कवींच्या सहवासात राहिल्यावर अरे जगायचं राहून गेलं
असं शेवटी कोणाला म्हणायला लागू नये, अशी सगळी जीवनं फुलवत राहा, इतकंच सांगून थांबतो. धन्यवाद. पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त या कार्यक्रमाला लाभलेल्या अध्यक्षा आदरणीय आशाताई पांडे, ज्यांनी आपणाला आत्ताच फार बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं, ते सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण चारुदत्त बुवा आपलेच. त्यापूर्वी कवितेवर भाष्य या पुस्तकावर ज्यांनी भाष्य केलं ते आमचे मित्र आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य माननीय राजनजी लाखे, ज्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं ते डॉक्टर शिरीष कुलकर्णी, आणि ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी आलोत, एकत्रित झालो, त्या या पुस्तकाच्या लेखिका कवयित्री आदिती आनंद देशमुख. आणि या ठिकाणी उपस्थित साहित्य, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रातील मातब्बर आणि मान्यवर मंडळी या ठिकाणी सकाळी 10 वाजेपासून उपस्थित आहेत. म्हणून मी आपला जास्त वेळ घेणार नाही, कारण वेळेचंही भान ठेवणं तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि ही 2 बहुमूल्य मार्गदर्शन दोघांचं आपण या ठिकाणी ऐकलं, त्याबद्दल फक्त मी या ठिकाणी एक वेगळं या पुस्तकावर भाष्य करणार नाही, कारण त्या पुस्तकावर सगळ्यांनीच भाष्य केलं. पण एक माझ्या 96व्या जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्याला झालं होतं, त्यामध्ये जवळपास 1500 कविता कविकट्ट्यावर कवींच्या आलेल्या होत्या. राजन लाखे या ठिकाणी आहेत, आणि त्या 1500 कवितांमधून त्यांनी 500 कविता निवडलेल्या होत्या, आणि त्या 500 कवींना त्या कविकट्ट्यावर काव्य वाचनासाठी त्यांनी निमंत्रित केलेलं होतं. त्यात आदिती देशमुखसुद्धा होत्या. आणि त्यानंतर त्या 500 कवितांमधून 96व्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं 96 कवितांची निवड करण्यात आली, आणि त्या निवड करण्यात आलेल्या कवयित्रीमध्ये त्यांच्याही कवितेचा समावेश होता. हा इथपर्यंतचाच प्रवास नाही, तर त्यानंतर तो 96 कवितांचा कविकट्ट्याचं प्रकाशन पुण्याला पी.डी. पाटील यांच्या तिथे डी.वाय. पाटील संस्थेमध्ये करण्यात आलं. एक फार सुंदर, जर तुम्ही कोणी बघितला नसेल तर तो माझजवळ आहे, तो पाहायला पाहिजे. आणि एक चांगला प्रकाशन समारंभ राजन लाखेंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी घेण्यात आला, आणि त्या 96 चिठ्ठ्या टाकून प्रथम क्रमांकाची कविता निवडण्यात आली. आणि तोही मान, कारण त्या कार्यक्रमात मी होतो, तोही मान आदिती देशमुख यांना मिळाला. हे मला या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे, म्हणून मी तो प्रसंग या ठिकाणी खास सांगितला आहे. कारण हा मान त्यांनाच मिळतो ज्यांच्यामध्ये काही त्या क्षमता असतात. मग तो आपण कोणत्याही माध्यमातून असो, की तो मान त्यांना मिळाला. आणि मी आज पहिल्यांदाच हा कविता संग्रह बघितला, तर खरोखरच त्यांनी ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या वृत्तामधनं वेगवेगळ्या ओवीबद्ध कविता या ठिकाणी त्यांनी लिहिलेल्या आहेत, त्या खरोखरच आपण वाचल्या पाहिजे. आणि वाचूनच नव्हे तर आपण त्यातनं काहीतरी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जीवनामध्ये आपला जो जीवन प्रवास चालू असतो, त्यामध्ये आपल्याला घरापासून तर आपल्या समाजात, देशात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा वेगवेगळे अनुभव आपल्याला येत असतात. आणि ते अनुभव त्यांनी त्यांच्या या कवितांमधून मांडण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, त्यावर दोघांनीही फार चांगलं भाष्य केलेलं आहे. म्हणून त्यावर मी पुन्हा आपलं भाष्य करणार नाही, परंतु त्यांनी आणखी या क्षेत्रामध्ये यावं. कारण त्यांना जो पुरस्कार डी.वाय. पाटील पी.डी. पाटलांकडून मिळाला, तेव्हा त्यांचा हा कविता संग्रह नव्हता, फक्त कविता होती. आणि तो मान त्यांना जो मिळालेला आहे, त्यानंतर हा प्रकाशन समारंभ झाला. तर म्हणून त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. थांबतो. जय. वृत्तबद्ध कविता लहान मुलांपर्यंतही पोचाव्या म्हणून जसं युगंधरनी सादरीकरण केलं, तसंच आमच्या कृत्तिकाला मी सांगेन की तिने भास्कर नावाची कविता 1-2 मिनिटात म्हणून दाखवावी. मालिनी वृत्तातली ही कविता आहे.
पेजो अंबरी मित्र साचा, पळभर न ढळे तो ताल विश्वेश्वराचा. जनवन सकळांना सूर्य हा तेज देई, नमन तुझ दिनेशा भास्करा अर्घ्य घेई. अनुदिनी जगताला देत ऊर्जा प्रकाश, सहजची करतो रे तो तमाचा विनाश. मरगळ झटकोनी दर्शने स्फूर्ती येई, नमन तुझ दिनेशा भास्करा अर्घ्य घेई. धन्यवाद. त्यांनी आमचं उद्बोधन करावं. आता 1 वाजलाय. 3 तास बसण्याची एक तपश्चर्या. आता मी जे काही बोलणार आहे ते अत्यंत संक्षिप्त आहे, कारण त्याला आता पर्याय नाही आहे. सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना सांगते, 27 डिसेंबरला मला 86 पूर्ण होतात आहे आणि 87वं वर्ष लागते. तेव्हा अदितीने मला अध्यक्ष का केलं याचा खुलासा तुम्हाला झाला असेल की ज्येष्ठच एवढ्या शांततेने बसू शकतात. तेव्हा मी 3 तास शांतपणे बसून हा सगळा आनंद सोहळा, त्याचा आनंद घेऊ शकते. तेव्हा अदितीला धन्यवाद की तिने योग्य स्थान मला दिलं. त्यानंतर हे सगळे मान्यवर जे या ठिकाणी तिने निमंत्रित केले ते खरोखर आनंद देणारे. राजन लाखेंचं भाष्य, चारुदत्ता आफळेंचं भाष्य, त्यानंतर तिचं स्वतःचं मनोगत, शिरीष कुलकर्णींनी केलेलं छोटंसं पुस्तकाचा खुलासा, सगळा आपल्याला आनंद देऊन गेला. आणि या समारंभामध्ये नुसतं प्रकाशन झालं नाही, कविता संग्रह सजीव झाला आहे. अनेक रचना या ठिकाणी गायल्या गेल्या. नाहीतर काय होतं, प्रकाशन केलं जातं, काउंटरवर पुस्तकं असतात, ते भाष्यकार बोलतात तेव्हा तिथे जे श्रोते असतात ते ब्लँक असतात, कारण त्यांनी पुस्तक पाहिलेलंच नसतं. पण इथे अदितीने किंवा योजकांनी खूप सुंदर योजना केली की कविता संग्रहातल्या अनेक कविता श्रोत्यांना ऐकवल्या आणि त्या पुस्तकाची पार्श्वभूमी तयार झाली. ती अतिशय गरजेची होती. एक आदर्श प्रकाशन सोहळा या ठिकाणी घडला असं म्हणायला मला खूप आनंद होतो आहे. आता कविता कशी निर्माण होते हे न सांगता मी फक्त सांगते, परमेश्वराने 3 शक्ती केंद्र दिली आहेत, शरीर, बुद्धी आणि मन. शरीराला कर्म करायला 5 कर्मेंद्रिय दिली आहेत. कान ऐकतात तेव्हा ते कानच असतात, पण त्यांना श्रवणेंद्रिय केव्हा होता येतं, जेव्हा ते ऐकलेलं बुद्धी ग्रहण करते आणि आकलन करते, तेव्हा कानांना श्रवणेंद्रिय म्हणतात. म्हणून 5 कर्मेंद्रिय हे शरीराला दिली आहे आणि 5 ज्ञानेंद्रिय ही बुद्धीला दिलेली आहे. या कर्मेंद्रियांच्या क्रिया आणि ज्ञानेंद्रियांच्या प्रक्रिया यांच्यावर प्रतिक्रिया करणारी 3री शक्ती आहे मन. ह्या मनामध्ये जेव्हा प्रतिक्रिया निर्माण होतात तेव्हा भावना निर्माण होतात आणि त्या भावनेतून कवितेचा जन्म होतो. अशी ही कविता जेव्हा एकरूप म्हणजे उत्कट होते तेव्हा त्या कवितेला आनंद देण्याची शक्ती आपोआप मिळते. कारण 3 प्रकारचे ब्रह्म आपल्याला माहिती असतील. एक परब्रह्म ज्याची आपण सगळे उपासना करतो, दुसरा नादब्रह्म ज्याचे संगीतकार उपासक असतात. सुदैवाने बेडगे आणि देशमुख दोन्ही कुटुंब संगीताचे उपासक आहेत, तेव्हा नादब्रह्माचा अनुभव ते घेत असतील. आणि तिसरा आहे शब्दब्रह्म ज्याचे आम्ही साहित्यिक उपासना करतो. आणि हे 3ही ब्रह्म ज्याला प्रसन्न आहेत असा कवी त्याला म्हणून कविरेव प्रजापती असं म्हटलेलं आहे की कवितेचं एक अलौकिक विश्व असतं आणि त्या विश्वाचा कवी निर्माता असतो. तेव्हा या आनंदमय हे जे आनंदधाम कवयित्रीने अदितीने निर्माण केलं आहे त्याची ती एकमेव निर्माती आहे.
याचे 3 भाग आहेत हे सर्वांनी सांगितलं आहे. पण पहिला जो आहे आनंदमयी, त्याच्यात देहभावनांची तृप्ती आहे किंवा देहभावनांना पार्श्वभूमी लाभलेली आहे. दुसरा जो आहे विष्णुप्रिया, त्या विष्णुप्रियामध्ये बुद्धी चिंतन ते तिथे दिसते दे. त्यामुळे तिथे वैकुंठ नावाची एक कविता आहे बघा, आणि ती कविता खरोखर वाचनीय आहे. त्या कवितेमध्ये तिने असं म्हटलं आहे, त्या दिव्य लोकास वैकुंठ जाणा. प्रत्येक कडव्याच्या शेवटी ही ओळ आहे. म्हणजे वैकुंठ म्हणजे दिव्य लोक. वैकुंठाची परिभाषा किंवा व्याख्या करताना असं म्हणतात, विगता कुंठा यस्मात तत्, ज्याच्यातनं कुंठा निघून गेली आहे, म्हणजे सगळ्या प्रकारचं दुःख निघून गेलेलं आहे, असं जे आनंदधाम असतं त्याला वैकुंठ म्हणतात. आणि हे वैकुंठ विष्णूला प्रिय आहे. ते वैकुंठ अदितीने निर्माण केलं आहे, तेव्हा ती निर्माती म्हणून मी तिचं अभिनंदन करते. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात तिने हे आनंदधाम निर्माण केलं आहे आणि ही क्षमता त्या तिन्ही ब्रह्मांनी तिला दिलेली आहे. असं हे वैकुंठ आपल्यापर्यंत पोचवणं. आता मला एक प्रश्न या ठिकाणी चारुदत्तजी असल्यामुळे मी घरीच विचार केला होता की राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तजी या ठिकाणी आहेत. हे जे आनंदधाम या कवितेतून कवयित्रीने निर्माण केलं, आपल्या राष्ट्रामध्ये असं आनंदधाम निर्माण करता येईल का? आम्ही 2-3 वर्ष आधी ज्येष्ठांची लेखन स्पर्धा घेतली होती आणि त्यांना जे राष्ट्रीय विषय दिले होते ते विषय चिंतन पहाट या ग्रंथात मी पूर्ण संकलन करून ते छापले. त्यातले काही विषय तुम्हाला सांगते, कारण आपण सगळे या राष्ट्राचे घटक आहोत आणि आपलं राष्ट्र असं वैकुंठ व्हावं, याच्यातनं सगळ्या कुंठा निघून जाव्या. आज जे जे आपल्याला त्रास देत आहे त्या सगळ्या त्रासदायक गोष्टी निघून जाव्या, त्या निर्माण करण्यासाठी एक राष्ट्रीय शक्ती आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि ते विषय होते आरक्षणाचे दूरगामी परिणाम. दुसरा विषय दिला होता देशांतर्गत आतंकवाद. तिसरा विषय दिला होता देवपीठ व्हावे राष्ट्रपीठ. देवपीठ व्हावे राष्ट्रपीठ. कारण मी देवभक्त आहे, आस्तिक आहे, सगळं आहे, पण मी आडंबरवादाच्या विरुद्ध आहे. आणि म्हणून जेवढी मोठी मोठी देवस्थान आहे त्या देवस्थानांमध्ये मी जाऊन आले आणि तिथे जे दर्शन झालं ते भगवंताचं झालं नाही. मोठ्या मोठ्या हुंड्या, दानपेट्या, विशेष देणगी देऊन लागलेल्या रांगा, हे जे सगळं मी पाहिलं तेव्हा मला वाटलं की हे देवपीठ नाही. हे देवपीठ निर्माण होण्यासाठी चारुदत्तजींसारखे राष्ट्रीय कीर्तनकार, शिरीष कुलकर्णींसारखे प्रवचनकार यांच्यावर ही जबाबदारी आहे की यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये ते राष्ट्रपीठ निर्माण करायचे, ती राष्ट्रभावना निर्माण करायची आहे. स्त्री पुरुष समानता हाही एक विषय दिला होता आणि 5 ग्रंथ दिले होते. ग्रामगीता, भगवद्गीता, रामायण, आपले वरोड्याचे बाबा आमटे यांचं ज्वाला आणि फुले हा कविता संग्रह जीवन दर्शन घडवणारा कविता संग्रह आहे, तोही अभ्यासाला दिला होता. आणि समर्थांचा दासबोध, असे 5 ग्रंथ जे राष्ट्र निर्माण करू शकतील, या 5 ग्रंथांचा अभ्यास अपेक्षित धरला होता. हा विषय इथे मुद्दाम मांडते आहे की मला चारुदत्तजींपर्यंत पोचवायचं आहे की ते आता अनेक देशाच्या भागाभागातून फिरत आहेत, तेव्हा ही जनजागृती आवश्यक आहे. आम्ही साहित्यिक मनजागृती करू शकतो, जनजागृतीसाठी असे लोकनेते हे अपेक्षित आहे. यांचीच आज गरज आहे की जेव्हा सुदृढ चांगलं राष्ट्र निर्माण होईल तेव्हा कवीला सुंदर कविता सुचतील आणि तो लिहू शकेल. स्वस्थ मनामध्ये स्वस्थ चिंतन निर्माण होतं. ते स्वस्थता लाभण्यासाठी आम्हाला अशा तऱ्हेचे पाहिजे. एका म्हणजे मेळावा होता,
त्या मेळाव्यामध्ये मी एक इंग्रजी कविता म्हणून दाखवली होती की साहित्यिक काय मागतो. आय प्रे दी नॉट फॉर गोल्ड नॉर फॉर सिल्वर बट फॉर ए हार्ट ब्रायटर एव्हर ब्रायटर एव्हर ब्रायटर एव्हर. मला असं सोज्वळ हृदय दे की ज्या हृदयातून मी प्रत्येकाला सोज्वळ बनवू शकीन आणि एक सुंदर राष्ट्र निर्माण करू शकीन. आमच्या साहित्यिकांचं विशेषतः कवींचं हे ध्येयच असतं की आम्ही सगळ्यांना संवेदनशील बनवू, सुंदर बनवू. शिवतत्व हे कवितेत असतात आणि सत्यम शिवम सुंदरम हा कवितेचा आत्मा आहे. प्रेमावर आधारलेली कविता असते आणि प्रेम ही शिवशक्ती आहे. लव इज डिव्हाइन असं आपण म्हणतो. तर या सगळ्या शक्ती, आत्मशक्ती, त्यानंतर चिंतनशक्ती, ग्रहणशक्ती, आकलनशक्ती, देयशक्ती, क्रेयशक्ती, सगळ्या शक्ती विकसित होण्याची आज गरज आहे. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील व्हावं असं आवाहन करते. अदितीने खूप सुंदर काव्यसंग्रह निर्माण केला आहे. त्याला मी छोटंसं माझ्या परीने एक समीक्षण पण दिलेलं आहे. तरीही ती तिच्या प्रयत्नांमध्ये सतत प्रयत्नशील असते, पुढे जाईलच याची मला खात्री आहे. पण त्या कविता संग्रहात आहे पुढेच तुला जायचे, तो मंत्र तिने स्वतःला दिलेला आहे. स्त्रीमध्ये एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की स्त्री ही मानवी नाही आहे. स्त्री जरी मानव रूपात किंवा मानवी शरीरात आपल्याला दिसते तरी स्त्री ही दैवी शक्ती आहे. या स्त्री शब्दाची फोड बघा कशी आहे. स त र हे 3 व्यंजन आहेत आणि ई हा स्वर आहे. स म्हणजे सतोगुण, त म्हणजे तमोगुण, र म्हणजे रजोगुण आणि ई म्हणजे ईशत्व. तिन्ही गुणांचा समन्वय करून ईशत्वाकडे नेते ती स्त्री. तेव्हा ती जन्मापासून अध्यात्म घेऊनच आलेली आहे. तिला वेगळं अध्यात्म त्याची साधना करण्याची गरज नाही. तिचं जीवन हीच एक साधना असते आणि तिच्या साधनेतून ती असं संस्कारित कुटुंबांमध्ये आनंद वर्तवत असते. अदिती खूप भाग्यवान आहे की तिला सासर माहेर दोन्हीकडून खूप उत्तम संस्कार लाभलेले आहेत आणि हे पाठबळ तिला मिळालेलं आहे. आमच्या चारुदत्तांसारखे मार्गदर्शक तिला मिळाले आहे, राजन लाखेंसारखे पाठीराखे तिला लाभले आहे. या सगळ्यांच्या मदतीने, सहकार्याने, मार्गदर्शनाने अदिती कायम पुढे जात राहो असा तिला शुभाशीर्वाद देते. तुम्हा सर्व श्रोत्यांचं अभिनंदन करते आणि माझ्या अपेक्षा चारुदत्तजी, शिरीष कुलकर्णी, राजन लाखे, प्रदीप दाते पूर्ण करतील अशी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. आनंदमयी हा ग्रंथ समोरच्या काउंटरला नाममात्र 100 रुपयात आपल्याला उपलब्ध होईल आणि यातली आज विशेषत्वाने तुम्ही हा ग्रंथ विकत घ्यावा अशी विनंती करते, कारण यातली काही धनराशी आपण जिव्हाळा कन्या छात्रावास यांना देणार आहोत. कार्यक्रमाच्या शेवटी आनंद देशमुख आभार प्रदर्शन करतील. 2-4 वाक्यात कसं करावं हा विचार करतोय, तर पाहतो प्रयत्न करून की पुण्यापासून नागपूरपर्यंत जितकेही लोक इथे आलेत किंवा त्या हॉलच्या बाहेर उभे असलेल्यांपासून ते स्टेजपर्यंत जितकेही लोक इथे आहेत, या सगळ्यांचे मी अत्यंत आभारी आहे. आणि खरोखर हे आजचा जो सोहळा आहे हा स्वप्नातीत झालेला आहे आणि एवढं सगळं आम्ही विचार केला नव्हता. पण इथे आमच्या सद्गुरू माऊलींच्या पादुका पण इथे आज आहेत. तर त्या जेव्हा इथे आहेत त्यावेळेला इथे जे काही होणार आहे ते व्यवस्थितच होणार आहे एवढी खात्री असल्यामुळे या सद्गुरूच्या अधिष्ठानामध्ये हा सगळा कार्यक्रम जो आहे तो अगदी निर्विघ्नपणे आणि अतिशय जसा ठरवला तसा पार पडला. शेवटी या सगळ्याचं जे सार आहे ते सार सांगताना गुलाबराव महाराजांचं जे पद आहे ते पदच थोडंसं म्हणण्याचा प्रयत्न करतो. झाली तैसी
केली सेवा आवडो नावडो देवा आवडो नावडो देवा झाली तैसी केली सेवा आवडो नावडो देवा आवडो नावडो देवा आम्हा मागणे ते काय आम्हा मागणे ते काय तरी धरावे जी पाय सेवा आवडली तर काय मागायचं आहे तरी धरावे जी पाय धरावे जी पाय धरावे जी पाय झाली तैसी केली सेवा आवडो नावडो देवा आवडो नावडो देवा जरी कराल प्रसाद जरी कराल प्रसाद तरी हेची द्यावे शुद्ध हेची द्यावे हेची द्यावे हेची द्यावे शुद्ध झाली तैसी केली सेवा आवडो नावडो देवा ज्ञानेश्वर चरणावरी ज्ञानेश्वर चरणावरी 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 ज्ञानेश्वर चरणावरी सदा धरावी हो चाकरी सदा धरावी हो चाकरी धरावी हो धरावी हो धरावी हो चाकरी झाली तैसी केली सेवा आवडो नावडो आवडो नावडो आवडो नावडो देवा पुन्हा एकदा हे आहे की पुस्तक घ्याच कारण आज घेतलेल्या पुस्तकांची जी राशी आहे ती जिव्हाळा परिवाराला जाणार आहे त्याच्यामुळे तो एक सुद्धा सामाजिक आयाम याला आम्ही जोडायचा प्रयत्न केला कार्यक्रम संपला आहे असं मी जाहीर करतो पण इथून निघताना भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये ही नम्र विनंती कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो